माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असून या दरम्यान त्यांनी अनेक मागण्यांचं निवेदन सुद्धा स्वीकारलं आहे। सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता, परंतु या शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी गोंगणी वर्गात समावेश केल्यानं उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले। याकरिता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिलं। सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन बाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थित बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली। स्वर्गीय करण मेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील 250 जणांवर 353 कलमान्वये गुन्हे दाखल केले। हे गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आडम मास्तर आणि पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला। याबाबत तातडीनं निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागण्यांच्या निवेदनांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिले। 19 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या सोलापुरातल्या 30,000 असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातल्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगानं 8:30 वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी कामगारांनी चंद्रकांतदादा पाटील यांचं औक्षण केलं आणि स्वागत केलं। आडम मास्तर परिवाराकडून जय्यत स्वागत आणि सत्कार करण्यात आला। यावेळी आडम मास्तर यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी आणि आदरातिथ्य पार पडला। यावेळी कामिनीताई आडम, डॉक्टर किरण आडम, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख, नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कुरमय्या मेत्रे, व्यंकटेश कोंगारी, मुरलीधर सुंचू, अब्राहम कुमार, तौफिक शेख, व्यंकटेश मादगुंडी, राजू काकी, वीरेंद्र पद्मा, श्रीनिवास मेत्रे, ॲडव्होकेट अनिल वासम, दाऊद शेख, नरेश दुगाणे, गजेंद्र दंडी, मोहन कुकुल, नरसिंग मेत्रे, सुरेश बागलकोटे, लक्ष्मीनारायण चोरीगल आदींची उपस्थिती होती।